देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर गेल्यानंतर त्याचं ज्यावेळेस पुनरुत्थान झालं आणि ज्यावेळेस पुनरुत्थान झालं त्याने सर्वप्रथम मगदलिया मरिया हिला दर्शन दिलं. 2 शिष्य तसे कबरेकडे आले होते, पण कबरेत त्यांना तो दिसला नाही. रिकामी कबर पाहून त्यांना आनंद झाला, कारण ख्रिस्ताचे वस्त्र तिथं टाकले होते, त्याचं शरीर तिथं नव्हतं. आणि प्रभू पुनरुत्थित झालाय या आनंदाने सगळे जे शिष्य आहेत किंवा ते वातावरण फार प्रफुल्लित आणि आनंदमय झालं होतं. ख्रिस्त देवाचा पुत्र, असंख्य चमत्कार करणारा, अद्भुत गोष्टी करणारा, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मारला जात होता, मेंढरांची जशी दाणादान व्हावी तशी शिष्यांची दाणादान झाली होती. आणि फार अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली होती की शिष्य हताश झाले होते. त्यांना माहित होतं की याला कोणीच वधस्तंभावर मारू शकत नाही, कारण की हा चमत्कार करणारा जिवंत देवाचा पुत्र आहे. पण त्या परिस्थितीत ख्रिस्त वधस्तंभावरती गेला, कारण की त्याच कामगिरीसाठी तर तो जगामध्ये आला होता. आणि मग मागेही मी म्हटलं आणि पुन्हाही आज सांगेन आणि इथून पुढे नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करेल, सगळ्या चोर लुटारूंची, गुन्हेगारांची स्टोरी क्रूसावर संपायची, पण आपल्या प्रभूची स्टोरी तिथून सुरू झाली. आमच्या आशीर्वादाचं कारण तो वधस्तंभ ठरला. ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि मग सर्व प्रेषितांना त्याने दर्शन दिलं. आणि मग 40 दिवस तो त्यांना दर्शन देत राहायचा. किती दिवस? 40 दिवस. 40 दिवस माहित नाही कोण काय कामात असेल, अचानक प्रभू प्रकट होत असेल. पेत्रा, काय करतोयस तू? प्रभू तुला धन्यवाद. आधी तो ज्यावेळेस शरीरात होता त्यावेळेस बेथानीचे लोक वाट बघत होते. लाजर मेलाय, मैतीला तरी यायला पाहिजे होतं. 4 दिवस वाट पाहायचे, पण हे 40 दिवस अशा अलौकिक होते की प्रभू त्यांच्या पुढं प्रकट व्हायचा अद्भुत रीतीने आणि त्यांना दर्शन द्यायचं आणि खूप आगळा वेगळा आनंद त्यांना मिळत असेल त्यातून. 40 दिवसानंतर प्रभूला स्वर्गात जाण्याची वेळ आली, कारण त्याला जाणं गरजेचं होतं. दोघांची साक्ष महत्वाची आहे, दोघांची. ख्रिस्त जगात आला तर पवित्र आत्माने देवबाप स्वर्गात असणं गरजेचं आहे. आणि मग आता पवित्र आत्म्याला पाठवायचंय जगात मनुष्य मात्रासाठी. आणि जेव्हा पवित्र आत्मा खाली येणार आहे त्याच्या आधी प्रभू स्वर्गात असणं गरजेचं आहे. देव नियम तयार करतो, स्वतः नियम मोडत नाही. आणि म्हणून ख्रिस्त पुनरुत्थित झाल्याच्या नंतर 40 दिवस दर्शन देतो आणि तो स्वर्गाला जातो. 500 लोकांच्या जमावा देखत जैतुनाच्या डोंगरावरती असताना पवित्र पुरुष दोघे प्रकटले आणि त्यांनी म्हटलं, वर जाताना बघतायत तसाच, अगदी अगदी तसाच तो परत येणार आहे. आता हा जो ख्रिस्ताचा वर जाण्याचा समय स्वर्गाला, त्याच्या आधी त्याने काही महत्वाच्या आज्ञा दिल्या. आणि त्या आज्ञा देत असताना त्याने सांगितलं, संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या आणि मी जे तुम्हाला शिकवले ते त्यांना शिकवा. प्रत्येक व्यक्ती या जगातला त्याला ख्रिस्ताचं नाव कळणं गरजेचं आहे. तो स्वीकार करो न करो हा त्याचा प्रश्न आहे. इथं जबरदस्ती नाहीये किंवा कराच, नाही केलं तर असं नाही. सुवार्ता प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. सुवार्तेनंतर त्या व्यक्तीने विश्वास ठेवला तर त्याला बाप्तिस्मा देणं हे आपलं काम आहे. आणि बाप्तिस्मा दिल्यानंतर त्याला शिष्य बनवणं, त्याला वचन शिकवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. ज्यावेळेस ही रहस्य पौलाला प्रकट होतात, संत पौलाला, त्यावेळेस
ह्या रहस्यांचा तो वापर करतो. ऍक्च्युली पौलाच्या जीवनात खूप लोक येऊन गेले. रोम मध्ये जेवढी सभास्थानं होते तिथं जाऊन पौल संदेश द्यायचा. आज त्या सगळ्या सभास्थानांचं रूपांतर चर्चमध्ये झालंय. देवाच्या प्रिय लोकांनो, भारतात सुद्धा अशा अनेक ठिकाणं आहेत, मी स्वतः पाहिलीत, जिथं पूर्वी जुगारीचे अड्डे होते तिथे आज चर्च उभे आहेत. आमेन. माझ्या डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट मी सांगतोय. जिथं दारूचे अड्डे होते, कर्नाटकात एक अशी घटना घडली की एक पास्टरला चर्चला जागा मिळत नव्हती. त्यांनी रेंटवरती थिएटर घेतलं. एक शो कॅन्सल करा पण आम्हाला रविवारी चर्चला जागा द्या. तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी, आज थिएटर बंद आहे, थिएटरमध्ये फक्त चर्चच चालतं. संत पौलाला ही रहस्य समजले आणि संत पौल ते काम करत होता. खूप लोक त्याच्या सेवेत आले. चर्चला खूप लोक येतात, आलेच पाहिजेत. देवाच्या राज्यात खूप लोक येतात, आलेच पाहिजेत, फार गरजेचं आहे. परंतु संत पौल ह्याच्या जीवनामध्ये एक व्यक्ती असा आहे की ज्याचं स्थान हे फार वेगळं आणि निराळं आहे. ख्रिस्ताच्या येशूच्या मिनिस्ट्रीमध्ये पण काही लोकांची स्थान निराळी होती. यहुदा इस्करियोतचं स्थान निराळं होतं, मत्ताईचं स्थान निराळं होतं, योहानाचं स्थान निराळं होतं आणि पेत्राचं स्थान, सगळ्या शिष्यांचं स्थान निराळं होतं. प्रत्येक ठिकाणी जात असताना येशू 12 शिष्यांना बरोबर घेऊन जायचा, पण डोंगरावरती त्याचं रूपांतर झालं त्यावेळेस मात्र 3च शिष्य त्याच्या बरोबर होते. आणि त्यातल्या त्यात एक शिष्य अगदी त्याच्या हृदयाला टेकलेला होता. तुमची देवासाठी किती भूक आहे ते ठरवणार तुम्ही देवाच्या राज्यात काय करणार आहात. तुम्ही देवासाठी तुम्ही किती वेळ देऊ शकता यावर निर्भर आहे परमेश्वर तुमचा किती वापर करणार आहे. तुम्ही प्रभूसाठी किती तयार आणि तत्पर आहात यावर कळून येणार आहे की प्रभू तुमच्या जीवनात काय करणार आहे. काही लोकांची सवय असते, एकदा चूक लक्षात आली की तात्काळ ते बदलतात, सुधारतात आणि नीट उभे राहतात आणि परत कधीच त्या गोष्टीसाठी पश्चातापाची वेळ आपल्या आयुष्यात कधीच येऊ देत नाही. आणि काही ओकीकडे परतणारे कुत्रे असतात जे खातात, ओकारी करतात. हे बायबलचे शब्द आहेत, किळसवान आहेत पण बायबलचे शब्द आहेत. आणि परत त्यांना तिकडे जावंसं वाटतं, परत पापात पडतात, परत उठतात, परत पडतात, परत उठतात. दर क्रुसेडला पुढे येतात, रडतात, प्रभू मी पापी आहे, मच पाप्यावर दया कर. आणि फक्त ते उठणं आणि पडणं त्यांना माहीत असतं. तर अशा लोकांसाठी सेवा नाहीये. तुम्ही स्वतःचं तारण साधून घ्यावं आणि फक्त प्रभू येईल तेव्हा तुम्ही कसे तयारीत राहू शकता याकडे तुम्ही लक्ष द्या. सेवक एक रोल मॉडेल असला पाहिजे. त्याला नाक्यावर जरी बघितलं तर तो अभिषिक्त दिसला पाहिजे. त्याला घरात जरी भेटला तरी तो देवाच्या सामर्थ्याने भरलेला दिसला पाहिजे. तो गमतीने एखादं वाक्य जरी बोलला तरी त्याच्या बोलण्यात ख्रिस्ताची झलक, ख्रिस्ताचं सामर्थ्य दिसलं पाहिजे. त्याचं हसणं, त्याचं बोलणं, प्रत्येक त्याचं कर्तृत्व देवाला आवडणार असलं पाहिजे. आणि मग त्यावर निर्भर आहे की देव तुमचा किती वापर करणार. या पौलाच्या जीवनात, पौलाच्या सेवेत खूप लोक आले म्हटलं मी, पण त्यातला एक व्यक्ती जरा निराळा होता आणि त्याचं नाव होतं तिमोथेय. पौलाने जे त्याचे मिशनरी जर्नीज केले, मिशनरी जर्नी म्हणजे जे स्वतःच्या नावापुढे अपोस्टल लावतात, त्यांनी ते लावू नये जर त्यांची सेवा फक्त चर्चमध्ये असेल. जे म्हणतात मी सुवार्तिक आहे आणि जे आपल्या घराच्या बाहेर सुवार्ता सांगत नाहीत, त्यांनी आपल्या नावापुढे सुवार्तिक शब्द इव्हँजलिस्ट लावू नये. जे स्वतःला बिशप म्हणवतात पण त्यांना आपल्या गावाशिवाय बाहेर जाणं माहीत नाही, ते बिशप होऊ शकत नाहीत. प्रत्येक सेवेचा एक अर्थ आहे आणि त्या अर्थ कळाल्याशिवाय जर तुम्ही स्वतःला पास्टर म्हणतायत आणि तुम्ही मंडळी चालवू शकत नाही तर तुमचा धिक्कार असो. तुमच्या नावापुढं पास्टर तुम्हाला शोभत नाही. अनेक लोक पौलाच्या जीवनात येऊन गेले आणि त्याची सेवा फिरण्याची सेवा होती, ठिकठिकाणी जाऊन शुभवर्तमान सांगण्याची होती. संकट, छळ, अनेक गोष्टी येणारच.
आज इथं माझा कोणी अपमान करू शकत नाही का? कारण तुम्ही ख्रिस्तावर प्रेम करणारे, देवाच्या दासावर प्रेम करणारे लोक आहात. म्हणून मी तुम्हालाच वचन सांगावं, आणि ज्यांना वचन माहीत नाही त्यांच्या पुढं जाऊ नये. तर देवाच्या प्रिय लोकांनो, मी माझ्या बुद्धीने सेवा करतो हा त्याचा अर्थ होतो. जिथं तुमचा अपमान होईल असं तुम्हाला ठाऊक असू नये, जर तुम्ही तिथं जाता तर तुम्ही ख्रिस्ताचे खरे लोक आहात, यात तीळ मात्र शंका नाही. आणि म्हणून संत पौलाची सेवा, आणि त्याबद्दल बोलायला भरपूर आहे, पण एक गाभारा समजून घ्या. संत पौलाच्या मिशनरी जर्नीमध्ये, त्याच्या सुवार्तिकाच्या त्या सेवेच्या काळामध्ये, त्याच्या ॲपोस्टोलिक कॉलिंगमध्ये, त्याच्या प्रेषितीय सेवेमध्ये तो असताना त्याला खूप लोक भेटले, चांगले आणि वाईट सगळेच लोक भेटले. काहींनी त्याचा पाहुणचार केला, काहींनी त्याचा धिक्कार केला, काहींनी त्याला फार आदरातिथ्य केलं, काहींनी त्याला बेदम मारलं. प्रत्येक ठिकाणचे लोक वेगळे होते आणि वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट त्याला मिळाली. आणि त्या दरम्यान दुसऱ्या सुवार्ता फेरीला, पहिली संपली, दुसरी सुवार्ता फेरी ज्यावेळेस पौलाने सुरू केली, अगदी निघाला सुवार्ता फेरीसाठी, आणि त्याच क्षणी त्याला एक मुलगा तरुण मिळाला, आणि त्याचं नाव तिमोथेय होतं. प्रियांनो, तिमोथेय एक असा आहे, आजी विश्वासणारी होती, त्याची यहुदी होती, आई पण यहुदी होती, पण त्या आईने हेलंडी माणसाबरोबर लग्न केलं. आता हेलंडी म्हटलं तर काही लोकांना म्हणजे हे काय, आम्हाला यहुदी माहिती आहेत, ज्यूज. हेलंडी म्हणजे कोण? ग्रीक लोकांना आपल्या शुद्ध मराठीमध्ये हेलंडी शब्द वापरलाय. तर ग्रीक त्याचा बाप होता, म्हणजे विधर्मी होता. त्यांचे देवी देवता किंवा त्यांची रीत निराळी होती, आईची रीत निराळी होती. परंतु आजीच्या प्रार्थना, आईच्या प्रार्थना याचा फार मोठा इम्पॅक्ट तिमोथेच्या जीवनावर पडला होता. परंतु बापाच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, बापाकडून पण काही मिळालेल्या गोष्टी त्याच्या होत्या, आणि त्यामुळे तो परिपूर्ण रीतीने ख्रिस्ताचा दास होण्यास योग्यतेचा नव्हता. पण ज्यावेळेस पौलाची आणि त्याची भेट झाली, देवाच्या प्रिय लोकांनो, प्रेषित 16वा अध्याय 1 ते 5 वचन आरामशीर नंतर वाचा तुम्ही. प्रेषित 16 1 ते 5 थोडासा भाग त्यातला मी वाचतो. ॲक्ट्स चॅप्टर 16 वर्सेस 1 to 5. मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला, आणि पहा तेथे तिमोथेय नावाचा कोणी एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एक यहुदी स्त्रीचा मुलगा होता, पण त्याचा बाप हेलंडी होता, जे मी आता तुम्हाला सांगितलं. त्याला लुस्त्रातले व इकुन्यातले बंधू नावाजत होते, म्हणजे गुणी मुलगा होता एकदम, सगळे नावाजायचे त्याला. त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती. किती लोक आमेन म्हणतील? पौलाची इच्छा काय? की तिमोथेयाने त्याच्याबरोबर यावे. आणि मग काही रीती असतील, यहुद्यांनी अडखळण करू नये म्हणून सगळ्या रीती वगैरे त्यांनी पूर्ण केल्या, आणि तिथून पुढं तिमोथेयाला बरोबर घेतलं. दुसऱ्या सुवार्ता फेरीपासून तिमोथेय पौला बरोबर आहे. आणि जे येशूचं वचन आहे की तुम्ही लोकांना शिष्य बनवा, सगळ्यात पहिलं या तिमोथेयाला आपल्या बरोबर सेवेसाठी घेतलं. त्याने इच्छा प्रदर्शित केली, आणि तिमोथेय त्याच्या बरोबर आला. कितीतरी वेळा असं घडतं की प्रभू इच्छा करतो, पण प्रभूची इच्छा पूर्ण होत नाही. आता असं बघू नका माझ्याकडं, कारण की असं घडलंय. प्रभूची इच्छा होती धनवानाने त्याची सगळी संपत्ती गोरगरिबात वाटून येशूच्या मागे यावं. जा, तुझं असेल नसेल विकून टाक, दे गरिबांना सगळं, आणि माझ्या मागे. त्या दिवशी जर तो आला असता, येशू ख्रिस्ताला 13 शिष्य असले असते, पण तो नाही आला. असे कैक लोक प्रभू त्यांची वाट पाहतो, पण ते येत नाहीत. पौल तिमोथेयाची वाट पाहतो की याने माझ्या बरोबर यावं, अशी त्याची इच्छा आहे, आणि तिमोथेय मात्र त्याच्या बरोबर आला. आणि नुसता आला नाही, त्याने नक्कीच त्याचं स्थान मिनिस्ट्रीमध्ये तयार केलं. पौलाची जी सेवा आहे त्या सेवेमध्ये त्याने त्याचं स्थान तयार केलं. हे स्थान कसं तयार होतं? हे स्थान कोण तयार करतं? हे स्थान तयार होण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? कुठल्या गोष्टीमुळे देवाच्या राज्यामध्ये आमचा वापर केला जाऊ शकतो? फक्त प्रार्थनेने होईल का? अजिबात नाही. फक्त प्रार्थनेने होणार नाही. देवा माझा वापर कर, देवा माझा वापर कर, देवा माझा वापर कर, अशी प्रार्थना केल्याने देव तुमचा वापर करणार नाही. देव दरवाजे नक्की उघडील, पण तुमचा जर वापर व्हावा तुम्हाला वाटतंय तर तुम्हाला प्रॅक्टिकली सेवेत उतरावं लागणार आहे, जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहेत. या ठिकाणी या तिमोथेयाने
होकार दिला आणि तिमोथी तिथून पुढं मिशनरी जर्नीवरती निघालेला आहे, सुवार्ता प्रसाराच्या त्या सेवेसाठी निघालाय. हा सुवार्ता प्रसार एवढा सरळ सोपा नव्हता की ज्यामध्ये गेलो, वचन सांगितलं आणि आलो. फार अडचणी होत्या. दुसऱ्या सुवार्ता फेरीत फार मोठ्या अडचणी होत्या. ज्यावेळेस आपण पौलाचा जीवनक्रम पाहणार पुढे येत्या दिवसात, त्यावेळेस त्याच्यावर आपण अभ्यास करू. पण हे समजून घ्या की पौलाची सेवा सोपी नव्हती. त्या कठीण कामासाठी या तिमोथीने होकार दिला. आज तुम्ही एखाद्याला विचारा, ब्रदर धारावीत प्रेयरला जायचंय, आणि त्याला म्हणा अमेरिकेला जायचंय प्रेयरसाठी, पासपोर्ट आहे का? तो जीव विकील स्वतःचा, पण तो अमेरिकेची तयारी करेल, पण तो धारावीला येणार नाही प्रार्थनेला. ही सेवा असू शकत नाही. ही सेवा असू शकत नाही आणि ही देवाला मान्य होत नाही. स्पष्टपणे सांगतोय देवाच्या वचनानुसार. तुम्हाला मोठी स्थानं आवडत असतील आणि तुम्ही लहान स्थानांचा धिक्कार करत असाल तर लक्षात घ्या, एक दिवस असा येईल की अमेरिकेपेक्षा जास्त रिवायवल तुम्हाला धारावीत दिसेल. तुमच्या नजरेतून काय मोठं आहे? त्या लोटाला पण वाटलं सदोम गमोरा एकदम सुजलाम सुफलाम, चांगली धरती एकदम, जातो मी तिकडं. आणि नंतर तिथूनच पळकुट्यासारखं पळावं लागलं त्याला. आणि आपला अब्राम एलोन झाडाच्या वनराईत. जिथं संपन्नता नाही ना, तिथं पण माझ्या प्रभूला घेऊन तुम्ही पाय ठेवा. तुमची उन्नती होते की नाही बघा. जंगलात जाऊन बसा, प्रभूला घेऊन जा तिथं. ते जंगल नाही एकदम परमेश्वराने तुमच्यासाठी आशीर्वादाचं केलं तर तिथून पुढं अब्रामाची साक्ष आहे. शहरांमध्ये सेवकांची संख्या का जास्त आहे? सगळ्या सोयी सुविधा आहेत. विलेजेसकडे कोणाचं लक्ष आहे? या भारत देशात असे कैक ठिकाण आहेत अजून जिथं लोकांना येशूचं नावच माहित नाही. त्यांना कोण सांगणार? यासाठी का परमेश्वराने आपल्याला पाचारण केलंय? यासाठी का देवाने आपल्याला उभं केलंय? आपल्याला दृष्टांत असला पाहिजे. प्रभू तुम्हाला कशासाठी बोलवलंयस? का माझ्यासाठी तू निवड केलीस? का मला तू वेगळं केलेस? ह्या प्रश्नांद्वारे देवाकडे आपण विचारणा केली पाहिजे. आणि ज्यावेळेस देव उत्तर देईल त्यावेळेस आम्ही उभं राहिलं पाहिजे. गुरफटलोय आम्ही संसारात, गुरफटलोय आम्ही आमच्या हिशोबांमध्ये. एवढा पगार आहे, एवढं भाडं आहे घराचं, एवढं हे, एवढा लाईट बिल आहे, जगायचंय, चर्चला यायचंय, संपला विषय, बस माझं तारण झालं. अरे पण सेवा कधी करणार आहेत आपण? आणि कधी देवासाठी आम्ही उभे राहणार आहेत? कधी आम्ही असे परखडपणे प्रभूसाठी उभे राहू जसा त्या पौलासाठी तिमोथी उभा राहिला? कुठं गेले ते तिमोथी? कुठं हरवलेत ते सेवेमधले तिमोथी जे म्हणतील की होय आम्ही तयार आहोत देवाच्या सेवेसाठी? हा पौल त्याला शिष्य बनवण्याच्या तयारीत आहे, त्याला शिक्षण देण्याच्या, त्याला प्रभूसाठी उभं करण्याच्या, त्याला सेवेत तयार करण्यासाठी पौलाने त्याला बरोबर घेतलं. सेवेत तयार करण्यासाठी. देवाच्या प्रिय लोकांनो, पौलाचं इंटेन्शन हे नाहीये की मला जर कोणी दगडफेक करायला लागली तर मी तिमोथीला पुढे करेल. हे इंटेन्शन नाहीये. त्याला माहित आहे एक दिवस असं येईल की मला या जगातून जावं लागेल, पण माझ्या प्रभूचं काम थांबता कामा नये. त्याच्यासाठी मला आजच तिमोथी तयार करावा लागेल. मी असो नसो पण माझ्या देवाचं काम अविरत चालू पाहिजे. ज्या मिनिस्ट्रीज मध्ये सक्सेसर तयार केले जात नाही ती मिनिस्ट्री कोलमडते, खाली कोसळते. मोठे मोठे दास हजारो लाखोच्या संख्येने सेवा केली, लाखो लोक त्यांच्या मिनिस्ट्रीत आले, पण आपल्यानंतर आपल्यासारखा संदेष्टा उभाच करता आला नाही. कोलमडल्या सेवा मोठ्या मोठ्या. आणि आज तिकडे त्या जागेकडे कुत्रे फिरकत नाही. का ही स्थिती? तिमोथी असणं गरजेचं आहे. हालेलुया. तिमोथी असणं गरजेचं आहे. नुसता पौल असून चालत नाही. पौलाला तिमोथीची गरज आहे आणि तिमोथीला पौलाची गरज आहे. दोघांनाही गरज आहे एकमेकांची. या पौलाने त्याला तयार केलं, आपल्या बरोबर मिशनरी प्रवासाला घेतलं. पहिली पायरी, 3 पायऱ्या पटकन सांगणार आहे मी. पहिलं, शिष्य बनवा. सगळ्यांनी म्हणा, शिष्य बनवा. शिक्षण द्या, सेवेसाठी पाठवा. कळलं तुम्हाला? 3 टप्प्यात सेवा आहे. जो येईल त्याला शिष्य बनवा. त्याला डान्सर बनवू नका, त्याला गायक बनवू नका, त्याला प्रीचर बनवू नका. तुम्ही ऐकताय चर्च? कारण प्रीचर कोणी पण बनवू शकतं, पण त्या प्रीचिंग प्रमाणे वागणारे फार थोडके आहेत प्रियांनो. जो संदेश तुम्हाला देता येतो त्या संदेशाप्रमाणे वागता येणं गरजेचं आहे.
या ठिकाणी ना हा संत पौल त्याला शिष्य बनवतो. पुढचा त्याचा टप्पा, त्याला शिक्षण दिलं. वाचूया आपण 2 तिमोथी 3 अध्याय 10 ते 17 वचन आहेत, पण आपण 14 पासून 17 पर्यंत वाचूया. का वाचायचं 10 पासून? चला वाचूया. तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस. तिमोथेला म्हणतोय पुढे, मला अंत्युखियात, इकोन्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस. त्या सर्वातून प्रभूने मला सोडवले. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा, वाचा मोठ्याने, काय त्याचा काय होईल? छळ होईल. तरी तुम्हाला देवाची सेवा करायची. हे खरं वचन आहे, हे जिवंत वचन आहे. एक तुमच्या मनात एक अशी आस तयार होते ना देवाबद्दल, त्याच्या आशीर्वादांबद्दल त्याची स्तुती असो. त्याने तुम्हाला घरं दिले, पैसा दिला, सगळ्या गोष्टी दिल्या, त्याबद्दल त्याची स्तुती असो. पण ज्या वेळेस तुम्ही ते सगळं विसरून त्याच्या सेवेच्या मार्गी लागाल, या गोष्टींचा अनुभव यायला सुरुवात होईल. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टींचा अनुभव यायला तुम्हाला सुरुवात होईल, त्यावेळेस समजा की तुमच्या खऱ्या सेवेला सुरुवात झाली आहे. जे लोक ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा, तुम्ही खऱ्याने वागाल तर तुमचा छळ होईल. लबाडी केलीत लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. सत्य बोलाल त्याच्याबद्दल लोक तुमचा धिक्कार करतील, तिरस्कार करतील. खरं बोलाल, दारुड्याला म्हणा चल आपण दारू प्यायला जाऊ, तो म्हणाल सच्चा भाई आहे मेरा. त्याला म्हणा चर्चला जाऊ आपण, तो म्हणा आज नाही जमत, तू एकटाच जा. लोक कुठं साथ देतात ते तर बघा. कुठल्या कामात लोक साथ देतात ते तर बघा. खऱ्या कामात तुम्हाला साथ मिळणार नाही, लोक तुमचा छळ करणार आहेत. नेक्स्ट वर्स. आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिकच सरसावतील. नेक्स्ट. तू तर ज्या गोष्टी शिकलास, सगळ्यांनी म्हणा ज्या गोष्टी शिकलास. पहिलं मी तुम्हाला सांगितलं ना, शिष्य बनवा. दुसरी गोष्ट, शिष्य बनवल्या त्यांना सेवेवर पाठवू नका. आर्मीत भरती झाले डायरेक्ट रायफल देऊ नका. ऐकताय तुम्ही? ज्या लेकरांना जेव्हा मी सांगतो की तुम्ही वचन द्या, कुठं पण मी ते संदेश बारकाईने ऐकतो आणि नंतर भेटतो किंवा पर्सनल सांगतो, हे वाक्य जरा चुकलंय, याला करेक्शन करायचं, असं नाही बोलायचं, हे नाही बरोबर, ह्याला असं करेक्ट करायचं, हे असं लिहिलंय बायबलमध्ये. आणि मग काही लेकरं इतके खुश होतात, पास्टर थँक्यू तुम्ही सांगितलं मला, बरं झालं, आता मी ते करेक्शन करणार. आणि काही लेकरं ठीक आहे पास्टर नेक्स्ट टाइम बघू मग आता. म्हणजे त्यांना राग आलेला असतो, त्यांना करेक्शन आवडत नाही. ते कधीच चांगले संदेश ठेवू शकत नाही, चांगले संदेश ठेवू शकत नाही. एकदा मी फक्त चेअरवरती पायावर पाय असे आडीवर आडी टाकून बसतो आणि वर हातात बायबल धरलं होतं. माझ्या आत्मिक पिता त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर असं नाही बसायचं, वचनाचा रिस्पेक्ट करायचा, नीट शिस्तीत बसायचं. त्याच्यानंतर मी शिस्तीतच बसायला लागलो. तुम्ही ऐकताय सर, करेक्शन ऍक्सेप्ट करता आले पाहिजे. हे शिक्षण जे पौलाने तिमोथेला दिलंय, तो पौल सांगतो तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या बायबलचं शिक्षण धरून राहा. बायबलचं शिक्षण धरून राहा. कधी, कुठल्या वेळेस बायबलचं शिक्षण धरून राहायचं आणि कधी सोडायचंय हे नेहमी धरून राहायला सांगितलंय. रात्रंदिवस, सकाळ दुपार संध्याकाळ जे तू शिकलास त्याच्यात टिकून राहा. पुढे जर सेवा करायची, आज शिष्य झाले पण पुढे जर तुम्हाला सेवा करायची, देवाचं काम करायचं आणि तुम्हाला वाटतं की रॅप्चर मध्ये आमचा सहभाग असावा, तर त्यावेळेस आम्हाला शिक्षण जे बायबलचे ते धरून राहावं लागेल. त्याच्यात बदल करता येत नाही. नेक्स्ट वर्स.
त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. पौल सगळं क्रेडिट स्वतःला घेत नाही. का? तो म्हणतो बालपणापासून जे शिकलास, कोणी शिकवलं? आजीने आणि आईने. म्हणजे मी शिकवतो आता तिथून स्टार्ट करू नको, मी तुझा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स घेतलाय, पण तुझं जे बालवाडीतलं सगळं बेसिक शिक्षण घरी झालंय तुझं, ते पण विसरू नको. आमेन, हालेलुया. जे शिक्षण त्याला त्याच्या आई आणि आजीने दिलं होतं, ते शिक्षण त्याने पुढं तसंच धरून ठेवावं. आणि जे पौलापासून शिकलाय, कोणापासून जे पण शिकलायस तू आजपर्यंत वचन देवाचं, ते सगळं वचन तू टिकून धर. काही वेळा असं होतं की काही लोक असं कुठल्या चर्चला जातात, काही चुकीचे सिद्धांत असतात, सत्य कळतं मग ते सोडून तिथून निघतात आणि मग खरं चर्च शोधत येतात. त्या गोष्टी ज्या कोणापासून तू शिकलास आणि बालपणापासून तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे, ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्या द्वारे तुला तारण्यासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे. जे शिक्षण तू घेतलंस ते तुझ्यासाठी, तुझ्या तारणासाठी ते फार महत्वाचं आहे. नेक्स्ट वर्स. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. 17 वचन. यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. या सगळ्या वचनाचा अर्थ हा आहे की पौलाने त्याला शिक्षण दिलेलं आहे आणि जे शिक्षण त्याने ऑलरेडी घेतलेलं आहे त्या शिक्षणात त्याला स्थिर आणि खंबीर राहायला सांगितलंय. स्थिर आणि खंबीर. आता ज्यावेळेस पौल त्याला शिक्षण देतोय तर त्यावेळेस तो एवढा शिक्षणात पक्का होतो की एकदम पौलाच्या जवळ त्याचं रिलेशन तयार होतं. हालेलुया. मग पौल त्याला आपल्या सोबतीचा दास किंवा माझ्या बरोबर आहे, आम्ही मिशनरीत एकत्र असं म्हणत नाही. पौल त्याचा उल्लेख पुत्र म्हणून करतो. किती लोक आमेन म्हणते त्या गोष्टीला? हालेलुया. आणि असं साधा पुत्र नाही, एकदम लाडका पुत्र म्हणून त्याची ओळख तिथं तयार झाली. हालेलुया. कसा पुत्र? लाडका पुत्र. एक विशेष असा मुलगा परमेश्वराने या पौलाच्या जीवनात दिलेला आहे. आज जेवढे पण स्पिरिच्युअल फादर सन ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवतात, आत्मिक रिलेशनवरती, आत्मिक नातेसंबंधांवरती, तिथं स्पिरिच्युअल फादर बोलतच नाहीत हा माझा आत्मिक मुलगा आहे, तो माझा आत्मिक मुलगा आहे. लेकरं इकडे सांगतात, मोठी मोठी नावं घेतात, त्या फादरला माहिती नाही हा कोण आहे. कळतं तुम्हाला? देवाच्या प्रिय लोकांना हे सांगायला आवडतं की मी एवढ्या मोठ्या पास्टरचा स्पिरिच्युअल सन आहे, पण झालाच कशाने? तिमोथेने ते स्थान निर्माण केलं मिनिस्ट्रीमध्ये. कसं ते वाचू आपण. ऐकताय का? फिलिपियन्स पत्र 2 अध्याय 22 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्स 22. पण त्याचे शील तुम्हाला माहित आहे की जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर सेवा केली आहे. जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्या बरोबर सेवा केलेली आहे. तिमोथेची ओळख अशी तयार झाली मिनिस्ट्रीमध्ये. त्याला सेवेचं मन होतं. पौलाकडे एक पित्यासारखं तो पाहून पौलासाठी तो धावत होता, सुवार्तेसाठी तो परिश्रम करत होता. त्याचे शील तुम्हाला माहित आहे, मंडळीशी तो बोलताना म्हणतो. आणि ह्या गोष्टींमुळं, त्याच्या सतर्कतेमुळे किंवा त्याच्या सेवा करण्याच्या त्या वृत्तीमुळे पौलाचे गुण तिमोथेमध्ये आलेले दिसतात. पौल त्याचा आत्मिक पिता म्हणून उभा राहिलाय, तिमोथी एक आत्मिक पुत्र म्हणून उभा राहिला. आणि अनेक ठिकाणी 1 तिमोथी 1 अध्याय 1-2 वचन पटापट वाचतो आपल्यासाठी. 1 तिमोथी चॅप्टर 1 वर्सेस 1 and 2. देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून विश्वासातील माझे लेकरू तिमोथे याला देव पिता व येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्यापासून कृपा, दया व शांती असो. माझे खरे लेकरू तिमोथे, माझे, पौल म्हणतो माझे खरे लेकरू. 1 तिमोथी 1:18 मध्ये
माझ्या मुला तिमोथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की तू त्याच्या द्वारे सुयुद्ध कर. माझ्या मुला तिमोथ्या. परत 2 तिमोथी 1-2 खूप उदाहरण आहेत, पण एक जस्ट 2-3 वचन तरी वाचलं पाहिजे आपण. 2 तिमोथी म्हणजे पहिल्या तिमोथीची सुरुवात पण या प्रकारे केली, 2 तिमोथीची सुरुवात पण या प्रकारे पौल करतो. ऐका. प्रिय मुलगा तिमोथेयाला ख्रिस्त येशूमधील जीवनविषयक वचनानुसार देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यापासून कृपा, दया व शांती असो. आमेन. प्रभूची स्तुती असो. पहिली गोष्ट शिष्य, दुसरी गोष्ट त्याला शिक्षण मिळालं. आधीचं शिक्षण होतं ते पण मिळालं आणि पौलाबरोबर डायरेक्ट प्रॅक्टिकल शिक्षण मिळालं. चल माझ्याबरोबर सेवेला. आणि त्या मिशनरी जर्नीमध्ये, सेकंड मिशनरी जर्नीमध्ये जसा तिमोथी बरोबर आहे, पुढे त्याला फार फिरता आलं नाही कारण जबाबदारी आली. तिसरा टप्पा तो आहे. हालेलुया. तिसऱ्या टप्प्यात आपण पाहतो की त्यांना सेवेला पाठवलं पाहिजे जे देवाने तुमच्या बरोबर उभे केलेत. 2 तिमोथी 2 अध्याय 1 आणि 2 वचन. 2 तिमोथी चॅप्टर 2 वर्सेस 1 and 2. माझ्या मुला ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारासमक्ष माझ्यापासून ऐकल्या त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. ज्या गोष्टी माझ्यापासून तू शिकलास त्या आता पुढं घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे. पौल तिमोथेला शिक्षण देतोय की जे माझ्यापासून तू शिकलेला आहेस ते आता इतर तुझ्या पुढच्या विश्वासू लोकांना ते शिकव, म्हणजे त्याचा वापर देवाच्या गौरवासाठी होईल. 1 तिमोथी 1:3 मध्ये जर तुम्ही नीट वचन बारकाईने वाचलं तर तुम्हाला कळेल. इफिसच्या मंडळीचा तिमोथी पाळक झाला होता. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. त्या सेवेत परमेश्वराने त्याला असं तयार केलं. ज्याला सेवेविषयी ठाऊक नव्हतं, त्याला पुरेशी माहिती नव्हती, त्याला आईकडून आजीकडून मिळालं ते तो शिकला. पण सेवेचं प्रॅक्टिकल नॉलेज ज्यावेळेस संत पौलाकडून मिळालं त्यावेळेस तो इफिसच्या मंडळीचा पाळक झाला. आम्हाला देवाच्या सेवेत ध्येय असलं पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे की प्रभू मी आता पुढं काय करणार आहे, मी तुझी कशा प्रकारे सेवा करणार आहे, तुझं गौरव मी कसं करणार आहे. अनेक संकट तिमोथेने सहन केली. इब्री लोकासपत्र 13 अध्याय 23 वचन. एका वचनात खटकन आपल्याला कळेल काय बघा स्थिती. आपला बंधू तिमोथेय याची सुटका झाली आहे. किती लोक आमेन म्हणतील? समजून घ्या आता. आपला बंधू तिमोथेय याची सुटका झाली आहे हे तुम्हाला कळावे. तो लवकर आला तर त्याच्याबरोबर मी तुमच्या भेटीस येईल. तिमोथी संकट सेवेतले आनंदाने सहन करत होता. इथं आम्हाला पुशबॅक सीट नाही मिळालं तर आम्हाला नाराजी येते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथं आम्हाला चर्चमध्ये फॅन खाली जागा नाही मिळाली. मी बघितलेत असे लोक. ऐकतंय चर्च तुम्ही? हे जे शब्द आहेत ना जे देवापासून आपल्यासाठी आले त्याचा स्वीकार करा आज. आणि सेवेसाठी असं तयार होण्याची वेळ आहे की प्रभू तुझ्यासाठी काही पण, माणसासाठी नाही देवासाठी. सगळी संकट, अडचणी, दुःख, बंदीगृह काहीही सहन करायला तिमोथी तयार झाला कारण तो पौलाचे जीवन बघत होता. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूला आपण धन्यवाद देऊ की जे पौलापासून तिमोथेला मिळालं त्याद्वारे तिमोथी एक सामर्थ्यवान सेवक म्हणून पुढे उभा राहिला. आज पौलाची गरज आहे आणि पौलाला तिमोथेची गरज आहे. ही सेवा वाढत गेली पाहिजे. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समय पुन्हा एक बार आमचा ताबा घे प्रभू परमेश्वरा. पौल आणि तिमोथी यांच्या नात्याबद्दल आम्ही शिकलो. शिष्य बनवा, शिक्षण द्या, सेवेसाठी पाठवा. या 3 टप्प्यात तुझी सेवा करण्यासाठी आम्हाला सर्वांना तू तयार आणि तत्पर कर. प्रभू परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो असे अनेक तिमोथी या वेलकम टू हेवन मिनिस्ट्रीज मध्ये तू तयार कर. अनेक असे सेवक आणि सेविका तयार कर देवा की जे तुझ्या कार्यासाठी उभे राहतील आणि येत्या दिवसात तुझं गौरवी कार्य नेटाने पुढे नेतील. स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो.
रेव्हरेंड प्रकाश बल्लाळ यांचा प्रभू परिवार प्रभू तुझ्या पवित्र हाती घे. एक आदर्श आत्मिक पिता तू मला दिले, याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. खूप चांगले आणि प्रेमळ लोक तू माझ्या आजूबाजूला ठेवलेस प्रभू. ही केवळ तुझी दया आहे. मी योग्यतेचा नसताना, त्या पात्रतेचा नसताना, कुठल्याही प्रकारे प्रभू परमेश्वरा तुझ्या कामासाठी उपयुक्त नसताना प्रभू तुझा आशीर्वाद दिलास आणि तुझ्या गौरवी राज्याच्या सेवेसाठी उभं केलंस. तुला धन्यवाद देतो. आम्ही आज प्रार्थना करतो, लीन दिन अंतकरणाने बल्लाळ परिवार आशीर्वादित कर, सर्वांचं सांत्वन कर देवा. मंडळीतून जो प्रभू परमेश्वरा विशेष तुझ्या दासाचं अस्तित्व बाजूला झालेला आहे, पण आमचा विश्वास आहे प्रभू येशू ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस देवाचे सेवक पुन्हा उठवले जातील आणि त्यांना आम्ही परत भेटणार आहोत. प्रभू तुझं गौरव होऊ दे. या समयी आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाच्या अंतकरणात तुझी स्वर्गीय प्रेरणा दे. आजच्या वचनाद्वारे प्रभू अनेकांच्या अंतकरणात स्वर्गीय प्रेरणा दे आणि प्रभू परमेश्वरा टिकून राहणारं खरं कार्य प्रभू प्रत्येकाच्या जीवनाद्वारे उभं कर. धन्यवाद प्रभू, आमची प्रार्थना ऐकली. सर्व आदर सन्मान गौरव आम्ही तुला देतो. ही प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन आमेन.